बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटी कडून न्यायालयात अर्ज करण्यात आलाय। वाल्मिक कराडने आयफोन मधील डिलीट केलेला डेटा सीआयडीने रिकव्हर केलाय। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटी टीम कडून मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे। आरोपी विरोधात दाखल असलेल्या दोषारोप पत्रातले काही महत्त्वाचे मुद्दे दुसऱ्या पत्रात समोर आलेले आहेत। हेच मुद्दे आता हाती लागलेले आहेत। अडचणी वाढणारी ही माहिती आहे। वाल्मिक कराडने हत्या प्रकरणानंतर आपल्या 3 आयफोन मधील डेटा डिलीट केला। हा डिलीट झालेला डेटा सीआयडीने रिकव्हर केलाय। आवादा एनर्जी प्रकल्प कंपनीकडे खंडणी मागितल्याचे काही व्हिडिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले होते। या चित्रित झालेल्या व्हिडिओमध्ये सुदर्शन घुले कंपनीकडे स्पष्टपणे 2 कोटींची खंडणी मागताना दिसत आहे। त्यात त्यानं कराडचं नाव घेत खंडणी मागितली आहे। वाल्मिक कराडने डिलीट केलेला डेटा आता सीआयडी कडून रिकव्हर केलाय। सीआयडीने डिलीट केलेला डेटा रिकव्हर केल्यामुळे आता कराडच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे आणि हाच सबळ पुरावा ठरू शकतो। वाल्मिक कराडची महाराष्ट्रामध्ये कोट्यावधींची संपत्ती आहे। ही संपत्ती जप्त करण्यासाठी आता एसआयटीने न्यायालयाकडे अर्ज केलाय। त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे।